नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या भोकरदन विधानसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील जाफराबाद आणि भोकरदन या जाफराबाद पूर्ण तालुका आणि भोकरदन तालुक्यातील धावडा पिंपळगाव, भोकरदन, सिपोरा बाजार या महसूल मंडळाचा, त्याचबरोबर भोकरदन नगरपालिकेचा देखील या भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये क्षेत्रामध्ये समावेश होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या भोकरदन विधानसभा मतदारसंघास 103 क्रमांक दिलेला आहे. आणि या जालना जिल्ह्याच्या नकाशात आपण हा एरोच्या माध्यमातून इथं भोकरदन विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 2 विधानसभा मतदारसंघ हे परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडल्या कारणाने उर्वरित 3 विधानसभा मतदारसंघ आणि संभाजीनगर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ घेऊन हा 6 विधानसभा मतदारसंघाचा जालना लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. आणि या जालना लोकसभा मतदारसंघाअंतर्गतच भोकरदन विधानसभा मतदारसंघ येतो. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात आपण बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संतोष दानवे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांना 1,18,539 मते मिळाली होती. आणि त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांना 86,049 मते मिळाली होती. अशा प्रकारे 32,490 मताच्या मताधिक्याने संतोष दानवे हे या भोकरदन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील संतोष दानवे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्या अगोदर 2009च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नीचा पराभव केला होता. चंद्रकांत दानवे यांनी देखील 3 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर रावसाहेब दानवे यांनी देखील या मतदारसंघाचं 2 टर्म प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, तर भाजप, शिवसेना यांची युती होती. आणि या 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील संतोष दानवे, भाजपचे उमेदवार, यांचा विजय झाला होता आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला होता. तर शिवसेनेच्या उमेदवाराला 3ऱ्या क्रमांकाची मते होते. रमेश गव्हाड हे भाजपमध्येच होते, परंतु त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी त्यांना मिळाली होती. आणि काँग्रेसचे उमेदवार 4थ्या क्रमांकावर होते. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना यांची युती, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आणि युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती. तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली होती. आणि या 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील अ, रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता. कारण या मतदारसंघावर
रावसाहेब दानवे यांचा मोठा प्रभाव आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती. आता येणाऱ्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात, यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.